देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते आता कुठेतरी समोर येत आहेत. परंतु खरा मास्टरमाइंड कोण होता? ज्या पद्धतीने जे आरोपी आहेत त्या आरोपीला कोण माहिती दिली होती आणि संतोष देशमुख यांचा घात कोणी केला? या संदर्भात आपण थोडक्यात माहिती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे. आपलीच हवा या यूट्यूब चॅनलला नक्कीच एक वेळ सबस्क्राईब करा. तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यामध्ये काही सुरुवातीला 4 आरोपी पकडले गेले, परत काही आरोपी पकडले गेले आणि त्यामध्ये सुदर्शन घुले असतील, बरेच काही आरोपी यामध्ये पकडले गेले आणि वाल्मिक अण्णा कराड यांचे ते संगती होते, ते कुठेतरी त्यांचे निकटी होते. त्यानंतर वाल्मिक अण्णा कराड ज्या पद्धतीने एखादा पिक्चरचा सीन होतो त्या ठिकाणी ते पोलिसांच्या CIDच्या स्वाधीन झाले. हे एकंदरीत खेळ खूप काही आपण पाहिलेला आहे. परंतु खरा मारेकरी कोण? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. आणि ज्या पद्धतीने संतोष घुले असतील, वाल्मिक कराड असतील आणि जे मारेकरी होते त्यांना खरी माहिती कोणी दिली जर असेल तर संतोष देशमुख यांचा तो जवळीकचा मित्र त्यांनी माहिती दिली. आता एकंदरीत कसं असते माहिती आहे का? जर एखादा व्यक्ती आपल्या संग राहत असेल तर त्यांना आपण कुठे जातो, काय खातो, काय पितो, कशा पद्धतीचं आपली दिनचर्या असते, रोज आपण काय काम करतो, हे सर्व आपल्याच जवळच्या व्यक्तीला माहीत असते. आणि एक उदाहरण सुद्धा आहे. ज्या पद्धतीने महाभारत झालं, रामायण झालं, त्यामध्ये सुद्धा घरचाच भेदी त्या ठिकाणी असतो. जशा पद्धतीने रावणाचा त्या ठिकाणी दहन करण्यात आलं होतं, त्यांना मारण्यात आलं होतं, त्यामध्ये बिभीषणाचा हात होता. अशाच पद्धतीचं हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या सोबत घडलेलं आहे. आणि त्यांचेच जवळचे निकटी असणारे ते काय सोनवणे का काहीतरी, ते जवळचे निकटी होते आणि त्यांच्या माध्यमातून जे संतोष देशमुख आहेत ते आज कुठे जाणार आहेत, ते पुढे काय करणार आहेत, त्यांची रूपरेषा सकाळपासून संध्याकाळपर्यंतची काय होती, ही सर्व माहिती त्या सहकार्याने दिली, म्हणजे संतोष देशमुख यांच्या सहकार्याने दिली. आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा घात झाला. त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. अपहरण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एकांतात नेलं, ते कुठेतरी बंदिस्त जागेवर नेलं आणि संतोष देशमुख यांना क्रूर हत्तीने मारण्यात आलं. एकही जागा शिल्लक राहिली नव्हती अशा पद्धतीचा त्यांचा खून होता. त्यांचे प्रायव्हेट असतील, पार्ट असतील, हे सुद्धा छेडण्यात आले होते, अशाही माहित्या समोर आल्या होत्या. त्यानंतर त्याच्या अंगातलं पूर्णपणे रक्त घोटलं होतं आणि त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं. आता हे मारेकरी पकडायचा जो प्लॅन होता तो कुठेतरी लवकर होणं महत्वाचा होता. त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन असतील, CID असेल, जवळपास 9 पथक नेमल्यानंतर सुद्धा लवकर पकडल्या जात नाही, हे मोठा एक गुन्हाच म्हणावा लागणार आहे. कारण तर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल, CID असेल, ते काम करत होते आणि सापडतात कुठं? वाल्मिक कराड कुठे सापडले? पुण्यामध्ये. ते संतोष घुले, सुरेश घुले का काहीतरी, सुदर्शन घुले, ते कुठे सापडले? पुण्यामध्ये. आणि ज्या पद्धतीने गाणं आलं होतं मला अटक करा हो पुण्यात, ते कुठंतरी आज सत्य होत आहे. आणि वाल्मिक अण्णा कराड, त्यांचे सहकारी, ते गुन्हेगारी पूर्णपणे पुण्यातच सापडतात. आणि खरा मास्टरमाइंड जो होता तो संतोष देशमुख यांचा मित्र होता. त्या ठिकाणी ते विधीत आला होता, अंत्यविधीत आला होता, त्या मोर्चात सामील होता. संतोष देशमुख यांचे मारेकरी, त्यांना माहिती देणारा हाच व्यक्ती होता आणि यांनी पूर्ण माहिती दिली. आणि संतोष देशमुख यांचा काटा जर कोणी काढला असेल तर त्या जवळच्या व्यक्तीनेच काढला. आता अशा पद्धतीचं जर कृत्य होत असेल तर नेमका भरोसा कोणावर ठेवायचा, हाही मोठा प्रश्न आहे. नेमकं तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.